दिव्यांगाचा तो जी.आर. रद्द करा. 19 तारखेला बच्चू कडू यांनी दिला मंत्रालयात आंदोलनाचा इशारा. दिव्यांगाच्या जी.आर.वरून शिवसेना नेते आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहे. थेट त्यांनी 19 तारखेला मंत्रालयात आंदोलनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सचिवांशी पण बोललो. जो जी.आर. काढला, UTI कार्ड मिळत नाही तोपर्यंत पगार देऊ नये. हा चुकीचा निर्णय आहे. तो शासन निर्णय रद्द झाला पाहिजे. 2 जी.आर. काढल्यामुळे 50% दिव्यांग बांधव मानधनापासून वंचित राहत आहे. ही बाब अतिशय वाईट आहे, असं बच्चू कडू म्हणाले. अन्यथा 19 तारखेला आम्हाला मंत्रालयात आंदोलन करावे लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. UTI कार्ड काढण्याची यंत्रणा सरकारकडे नाहीये, त्यामुळे दिव्यांगांना ती कार्ड भेटत नाही. जोपर्यंत कार्ड भेटणार नाही तोपर्यंत महिना चालू होणार नाही. हे फार चुकीचं आहे. तो जी.आर. रद्द केला पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. खर तर UDID कार्ड त्यांनी सक्तीचं केलं. तो एक शासन निर्णय काढला. वास्तविक पूर्ण राज्यामध्ये UDID कार्ड काढण्यासाठी जे यंत्रणा पाहिजे ते सध्या सरकारचे नाहीये आणि त्याच्यामुळे दिव्यांगांना ते कार्ड भेटत नाही. जेपर्यंत भेटणार नाही तेपर्यंत महिना चालू होणार नाही. हे फार चुकीचं आहे. ते रद्द केला पाहिजे. आणि दुसरं आहे का तात्पुरतं प्रमाणपत्र ते सगळ्याला दिलं जातं. वास्तविक 40% वर दिव्यांगाचं प्रमाणपत्र भेटलं म्हणजे तो लाभासाठी पात्र होते. आतापर्यंत 50-60 वर्षात ही स्थिती होती. त्याच्यावरही काही खोडतोडपणा करून मुद्दामून तात्पुरते प्रमाणपत्र अपंगांना दिव्यांग बांधवांना ते बंद केले पेन्शन योजना. याच्या विरोधात आम्ही आंदोलन 19 तारखेला ठेवलंय. तेपर्यंत शासन निर्णय केला पाहिजे, नाहीतर मग मंत्रालयात आपण आंदोलन करू. या सगळ्या संदर्भात शिंदे साहेबांनी सुद्धा दिव्यांग सचिवाशी बोलणं झालं. फोनवर ते बोलले. त्यांनी सांगितलं की मुख्य सचिवाकडे मी फाईल नेतोय आणि हे जी.आर. दोन्ही रद्द करतो. नाही केले तर आमचं आंदोलन पक्का आहे. कारण 50% दिव्यांग या लाभापासून, संजय गांधी निराधार लाभापासून वंचित राहत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात सगळ्या इकडे हा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.